भागवत कराड यांनी सगळ्यात पहिला त्यांना विरोध केला आणि विरोध करून सांगितलं की हा ब्रिज हा जलील साहेबांच्या नावानुसार हा ब्रिज तयार होईल, म्हणून त्या ठिकाणी त्यांना श्रेय घेण्यासाठी तो ब्रिज कॅन्सल केला, नाही तर तो ब्रिज जर बनला असता तर आमचे घर त्या ठिकाणी गेले नसते. आपल्या गरीबाच्या घरावर जातो कसा, हा खरा प्रश्न आहे. यांना श्रीमंताची हॉटेल दिसत नाहीत आणि या गरिबांच्या झोपड्या दिसतात. आणि सर्वात अगोदर कुठे आलं तर मुकुंदवाडी हसून या ठिकाणी येऊन आपल्या गरीबाची घरं तोडण्याची हिंमत यांची झाली कशी, हा खरा प्रश्न आहे. अरे बाबांना तुमची दादागिरी कुठपर्यंत सहन करायची, कुठपर्यंत सहन करायची, आतापर्यंत आम्ही सहन केली, इथून पुढे आम्ही ती दादागिरी सहन करून घेणार नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईल. आता आपल्याला म्हणावं लागेल की आम्ही पुन्हा येऊ. जोपर्यंत याची श्रीकांत इथून हाकलून देत नाही तोपर्यंत आपण पुन्हा येऊ. तोपर्यंत टीपी प्लॅन रद्द होत नाही तोपर्यंत पुन्हा येऊ. आपण सर्व शांत होतो, परंतु त्यांना वाटलं का हे लोक शांतच राहतात, काही करतच नाही. मग हा बुलडोझर आपल्या शहराकडे आला. तेव्हा त्यांच्या युट्यूब वरती जा तुम्ही आणि तो मुद्दा ऐकून घ्या. त्यानं सांगितलं होतं कॅम्ब्रेज चौक पासून तो वाळूज पंढरपूर पर्यंत एक ब्रिज बनला पाहिजे. घरं तोडणं चालू आहे, अत्याचार सुरू आहे. 5200 घरं पाडली गेली, परंतु कोणीही रस्त्यावर आलं नाही. सर्वात अगोदर आपण सगळे रस्त्यावर आलो, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुम्हाला सगळ्यांना जय भीम करतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द बोलतो. या ठिकाणी जय श्रीकांतने ज्यावेळेस हरसूल या ठिकाणी अतिक्रमणचा सगळ्यात पहिला हातोडा चालवला, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोर्चा निघाला नाही आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आक्रोश निघाला नाही. म्हणून जय श्रीकांतची या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये ताकद वाढली आणि ताकद वाढल्यानंतर जर दुसरा हातोडा जर पडला असेल तर तो संजयनगर मुकुंदवाडी या ठिकाणी पडला. ज्या टायमाला संजयनगर मुकुंदवाडी या ठिकाणी अतिक्रमणाचा हातोडा पडला क्षणी मला बातमी करता क्षणी मी खासदार इम्तियाज जलील साहेबांना कळवलं का साहेब आज माझ्या दलित बांधवांच्या घरावरती हातोडा पडला. जलील साहेब त्या टायमाला मुंबईला होते, त्याने मला मेसेज टाकला आय एम कम बॅक. ते ताबडतोब त्या ठिकाणी आले आणि त्याने सांगितलं त्या ठिकाणी राज्यपालांची गाडी होती, त्या ठिकाणी ती गाडी अडवली आणि पुढे मीडियावरती ती खबर एकदम जोरामध्ये पेटली. मला एक सांगायचं, जो खासदार औरंगाबाद शहराचा विकास करत होता त्या विकासाला जर कोणी थांबायचं काम केलं असेल तर हे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने या ठिकाणी थांबायचं काम केलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं का या ठिकाणी औरंगाबाद शहराचा जर तुम्हाला आम्हाला जर खरं विकास करायचा असेल तर जलील साहेबांनी संसदेमध्ये एक मुद्दा मांडला होता, तुमच्या लक्षात नसेल, तुम्ही जरा ध्यानात ठेवा. त्यांच्या युट्यूब वरती जा तुम्ही आणि तो मुद्दा ऐकून घ्या. त्यानं सांगितलं होतं कॅम्ब्रेज चौक पासून तो वाळूज पंढरपूर पर्यंत एक ब्रिज बनला पाहिजे. त्या ठिकाणी डॉक्टर भागवत कराड यांनी सगळ्यात पहिला त्यांना विरोध केला आणि विरोध करून सांगितलं की हा ब्रिज हा जलील साहेबांच्या नावानुसार हा ब्रिज तयार होईल, म्हणून त्या ठिकाणी त्यांना श्रेय घेण्यासाठी तो ब्रिज कॅन्सल केला, नाही तर तो ब्रिज जर बनला असता तर आमचे घर त्या ठिकाणी गेले नसते. आमची त्या ठिकाणी संजयनगर ठिकाणी एक अस्मिताची कमान होती, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे संजयनगरला दिलेलं होतं आणि ज्या कमानीला 16 वर्षाचा संघर्ष लागला नामांतराच्या लढामध्ये ती टाईपची कमान त्या ठिकाणी संजयनगर मध्ये बनली आणि ज्या गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला 16 वर्षे नाव घेण्यासाठी लागले ती कमान एका मिनिटामध्ये त्याने तोडून टाकली. त्या ठिकाणी एक माझा बांधव त्या ठिकाणी पळत गेला आणि त्या कमानीच्या ठिकाणी थांबायचं काम केलं. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्याला 3ऱ्या हुकमापर्यंत बदाडलं. अरे बाबांना तुमची दादागिरी कुठपर्यंत सहन करायची, कुठपर्यंत सहन करायची, आतापर्यंत आम्ही सहन केली, इथून पुढे आम्ही ती दादागिरी सहन करून घेणार नाही. म्हणून तुम्हाला मी सांगत असतो आपल्याला संविधानाच्या हक्कानुसार आपल्याला लढायचंय. श्रीकांत कोणी कुठून लागून आलेला नाही, तो होई कायद्याचं एक पुस्तक वाचून तो सुद्धा अधिकारी बनलेला आहे, तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा अधिकारी बनलेले आहे आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा एकजुटीनं आपण काम करायला पाहिजे. त्या अधिकाऱ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे या गोरगरीब मात्यांचं जे त्यांचं काळीज
त्या ठिकाणी एक एक रुपये जमा करून त्याने पुंगी लावून ते घर बनवलं आणि ते घर श्रीकांतनं एका मिनिटात तोडलं. हायकोर्टचा आदेश आहे, हायकोर्टचा आदेश असा आहे का पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण काढल्या जात नाही. आणि त्या ठिकाणी हायकोर्टच्या आदेशाला सुद्धा पायाखाली चुरडलं आणि त्या ठिकाणी हे अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात आलं. म्हणून मला सांगायचं, कायद्यापेक्षा जर मोठा श्रीकांत झाला असेल तर त्याला या औरंगाबाद शहरातून जायलाच पाहिजे. असा गुंड प्रवृत्तीचा असा हा व्यक्ती या ठिकाणी राहायला नाही पाहिजे. आणि जर अशा पद्धतीचा व्यक्ती या ठिकाणी जर राहत असेल तर त्याला एक दिवस भीम टोला दाखवल्याशिवाय राहायचं नाही. तुम्हाला मला सांगायची गरज नाही तुम्हाला कोणता टोला द्यायचा आहे, हे तुम्हाला माहित आहे काय करायचंय. आता मी फक्त बोलण्यामध्ये सांगतो, तुम्हाला काय करायचं तुम्ही सांगून दिलं ना मी तुम्हाला काय करायचं तुम्ही करून घ्या. जय भीम, जय भारत, जय हिंद. अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो संदेश दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. गेल्या दीड महिन्यापासून शहरामध्ये घरं तोडणं चालू आहे, अत्याचार सुरू आहे. 5200 घरं पाडली गेली, परंतु कोणीही रस्त्यावर आलं नाही. सर्वात अगोदर आपण सगळे रस्त्यावर आलो, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुम्हाला सगळ्यांना जय भीम करतो. भावांनो आणि बहिणींनो, आपलं शहर हे ऐतिहासिक शहर आहे, 52 दरवाजांचं शहर आहे. या शहरामध्ये अनेक मंदिरं आहेत, मशिदी आहेत, विहार आहेत, जुने विहार आहेत. आणि असं असताना हा डीपी प्लॅन आणतो कसा आणि हा डीपी प्लॅन आपल्या गरिबाच्या घरावरनं जातो कसा, हा खरा प्रश्न आहे. यांना श्रीमंताची हॉटेलं दिसत नाहीत आणि या गरिबांच्या झोपड्या दिसतात. आणि सर्वात अगोदर कुठे आलं तर मुकुंदवाडी, हर्सूल या ठिकाणी येऊन आपल्या गरिबाची घरं तोडण्याची हिंमत यांची झाली कशी, हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळं हा जी श्रीकांत फक्त दिसायला आहे, याच्या पाठीमागे जे काही मस्तक आहे त्या मस्तकाला आपल्याला मुकाबला करावा लागणार आहे. आणि त्यामुळं या पाठीमागे जे कोणी आहे त्यांना आज इशारा देऊ आपण इच्छितो की, कारण आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. हे स्वप्न दाखवतोय ते सगळ्यांना घरं देऊ. अरे घरं 2022 पर्यंत देणार होतात, बेघर करायचा वादा नव्हता मोदीचा. आणि त्यामुळं ही आता सुरुवात आहे. एका मोर्चानं काही होणार नाही एवढं सांगून ठेवतो. आपल्याला पुन्हा यावं लागेल. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईन. आता आपल्याला म्हणावं लागेल की आम्ही पुन्हा येऊ. जोपर्यंत याची श्रीकांतला इथून हाकलून देत नाही तोपर्यंत आपण पुन्हा येऊ. तोपर्यंत डीपी प्लॅन रद्द होत नाही तोपर्यंत पुन्हा येऊ. तोपर्यंत ज्यांची घरं पाडली त्यांची घरं परत बांधून देत नाही तोपर्यंत पुन्हा येऊ. जय भीम.